हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. महिलांचे पोट कमी करण्याचे 5 प्रभावी उपाय. नमस्कार बहिणींनो, मातांनो आणि मैत्रिणींनो. आजची ही चर्चा खास तुमच्यासाठी आहे. बऱ्याचदा काय होतं, आपला चेहरा छान दिसतो, कपडेही छान असतात, पण जशी नजर पोटावर जाते तसा सगळा आत्मविश्वास कमी होतो. वाढलेल्या पोटाच्या चरबीमुळे अनेक महिला त्रस्त असतात, पण त्या बोलून कोणाला सांगू शकत नाहीत. जर तुम्हालाही तुमचे पोट हळूहळू आणि नैसर्गिकरित्या आत करायचे असेल, तर आज मी तुम्हाला असे 5 सोपे घरगुती उपाय सांगणार आहे, ज्यांचे कोणतेही साइड इफेक्ट्स म्हणजे उलट परिणाम होणार नाहीत. जर तुम्हाला स्वतःच्या आरोग्यावर आणि शरीरावर प्रेम करायचे असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. घरातील इतर महिलांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उपाय नंबर 1. सकाळचे पहिले पेय, मॉर्निंग ड्रिंक्स. बहुतेक महिलांची सकाळ चहा आणि बिस्किटाने होते आणि इथूनच पोटाची चरबी वाढायला सुरुवात होते. सकाळचा वेळ शरीरासाठी फ्रेश बटन सारखा असतो. तर काय करावे? सकाळी उठल्यावर चहाऐवजी कोमट पाण्यात थोडे लिंबू किंवा फक्त एक चिमूटभर ओवा टाकून प्यावा. फायदा: ओवा पोटातील गॅस बाहेर काढतो, लिंबू पचनक्रिया सुधारते आणि कोमट पाणी शरीरात जमा झालेली चरबी म्हणजे फॅट हळूहळू वितळण्यास मदत करते. उपाय नंबर 2. रात्रीचे जेवण, डिनर हॅबिट्स. महिला दिवसभर सगळ्यांची काळजी घेतात, पण रात्री स्वतःसाठी भरपूर जेवतात. पोळी, भात, काहीतरी गोड आणि मग लगेच झोपतात. लक्षात ठेवा, रात्रीचे जड जेवण हे पोट वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे. तर काय करावे? रात्रीचे जेवण नेहमी हलके, कमी आणि शक्य तितक्या लवकर सूर्यास्तानंतर लगेच किंवा झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी खाण्याची सवय लावा. 2 पोळ्या आणि भाजी पुरेसे आहे. जेव्हा रात्री पोटाला आराम मिळतो, तेव्हा शरीर चरबी कमी करण्याचे काम करते. उपाय नंबर 3. योग्य पद्धतीने चालणे, ब्रिस्क वॉकिंग. आता अनेक महिला म्हणतील, आम्ही तर दिवसभर घरात एवढे चालतो, काम करतो, तरी पोट का बाहेर आहे? फरक समजून घ्या. मोबाईल बघत मनात हजार टेन्शन घेऊन हळूहळू चालण्याने शरीराला काहीच फरक पडत नाही. काय करावे? रोज एका ठरलेल्या वेळेला थोडे वेगाने ब्रिस्क वॉक आणि पोट थोडे हलके आत खेचून चालायला हवे. सुरुवातीला थोडा श्वास बसेल, पाय थकतील, पण 7-8 दिवसात तुम्हाला शरीरात कमालीचा हलकेपणा जाणवेल. तर तुम्ही रोज किती मिनिटे चालता? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. उपाय नंबर 4. हळदीचे दूध, टर्मरिक मिल्क. महिलांचे पोट बाहेर येण्याचे एक मुख्य कारण म्हणजे पोटातील अंतर्गत सूज म्हणजे इन्फ्लामेशन, बिघडलेले हार्मोन्स आणि मंदावलेली पचनक्रिया. तर काय करावे? रात्री झोपण्यापूर्वी रोज हळदीचे दूध पिण्याची सवय लावा. फायदा: हळद ही एक उत्तम नैसर्गिक औषधी आहे. रात्री जेव्हा तुम्ही हळदीचे दूध पिता, तेव्हा शरीर झोपेतच पोटातील सूज कमी करते आणि चरबी सैल करते. 15 ते 20 दिवसात तुम्हाला याचे स्पष्ट परिणाम दिसतील. उपाय नंबर 5. मानसिक ताण आणि श्वसन, स्ट्रेस अँड ब्रीथिंग. हा उपाय खूप कमी लोक सांगतात, पण ताण तणाव, स्ट्रेस हे पोट वाढण्याचे खूप मोठे कारण आहे. महिला दिवसभर घर, मुले, नवरा, नातेवाईक, पैशांची चिंता यात व्यस्त असतात. हा सगळा ताण थेट पोटावर परिणाम करतो. तर काय करावे? दररोज काही वेळ शांत बसा, डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना पोट बाहेर येऊ द्या आणि श्वास सोडताना पोट आत घ्या. यामुळे मन शांत होईल, झोप सुधारेल आणि पोट आपोआप नियंत्रणात येईल. बोनस टिप्स, महत्त्वाच्या लहान गोष्टी. पोट लवकर आत येण्यासाठी या छोट्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. नंबर 1. पाणी पिणे. दिवसभर थोडे थोडे पाणी पित राहा.
कमी पाणी पिल्याने शरीर पोटाभोवती चरबी साठवू लागते. नंबर 2, जेवल्यानंतर लगेच झोपू नका. खाल्ल्यानंतर लगेच बसणे किंवा वाकून काम करणे टाळा. नंबर 3, पोट साफ असणे. पोट रोज साफ होणे खूप गरजेचे आहे. यासाठी आहारात फळे, भाज्या आणि भिजवलेले मनुके वापरा. नंबर 4, घट्ट कपडे टाळा. कंबर आणि पोटापाशी खूप घट्ट कपडे घालू नका. यामुळे स्नायू कमकुवत होतात. नंबर 5, स्वतःला दोष देऊ नका. आरशात पाहून दुःखी होण्याऐवजी मी स्वतःला सुधारत आहे असा सकारात्मक विचार करा. बहिणींनो, पोट आत करणे ही एका दिवसाची जादू नाही किंवा कोणत्याही औषधाचा चमत्कार नाही. हा तुमच्या रोजच्या छोट्या आणि चांगल्या सवयींचा परिणाम आहे. स्वतःसाठी वेळ काढणे हा स्वार्थ नसून ती तुमची गरज आहे. आजपासूनच स्वतःच्या शरीराशी मैत्री करा. हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.